दिल्लीत जाताना नाकाला दस्ती लावावी लागते. त्या गल्ल्या कुठल्या? गल्ल्या कोणच्या? नाही रे दलिताच्या आणि मुसलमानाच्या गल्लीमध्ये जाताना नाकाला रुमाल लावावा लागते. अरे दलितांनो आणि मुसलमानांनो, माँ की कसम खा के बोलो, मला पंजे की सेवा कधी मारेंगे कभी जिंदगी में. इमानदार माणूस आहे ते. काय नाव आहे त्यांचं? महाराज पठाण, नूरखान पठाण. नूरखान पठाण म्हणला की आजवर पंजाशिवाय दुसरीकडे हनन नाही. आणि नूरखानची पंजानं कशी जिरवली म्हणजे नाकाला रुमाल. ज्या समाजाने काँग्रेसला जीवन ठेवलं त्या समाजाला काँग्रेसनी घाणीत ठेवलं. हे काम सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. आता तुम्हाला 7 तारखेला त्याचा बंदोबस्त करायचा आहे. अरे ते तर लय भारी खेळ. थांब जरा हातला सांगतो मागू तर बाकी तो थांब त्याच्यावर आल्याशिवाय आपलं जमतंय कसं? बाकीचं सांगू बारके बारके विषय, मोठे विषय आपल्याकडे आहेत. तर भावानो, मला तुम्हाला विनंती करायची आहे की सगळ्या वक्त्याच्या भाषणामध्ये हळी आणि हंडरगोळीच्या विकासाची चर्चा होत होती. हंडरगोळी विरुद्ध हळी, दोन्हीकडे एकच आमदार आहे संजय बनसोडे. किती मस्त कोर्ट आहे ते संजय बनसोडे. ऐकलं का? सांगा बरं, पैसे आणून दिले का त्या माणसाने? बनसोडेने आणलं, तिकडे बी दिलं इकडे बी दिलं नाही ना. वारे वा, आम्हाला बी तेच कळलं बघ. बरोबर, असला आमदारच झाली. पण त्या दिलेल्या आमदारांनी इकडचे म्हणजे त्या आमदारांनी दिलेले पैसे इकडच्या ग्रामपंचायतीने वापरले, पण तिकडच्या ग्रामपंचायतीने वापरले नाही. माने साहेब, तुमची भावकीच आहे का देवी? भावकीच आहे. मग आता तुमच्या भावकीची गिरवायची वेळ आली. आता कल्याण रोड करायची वेळ आलेली आहे तुम्हाला. आता मला कमाल वाटतं बरं का काँग्रेसवाल्याची. ईडी जात कस काय आपण एवढं ठेवतो मला माहित नाही. काँग्रेसमध्ये राहिले कोण हो? काँग्रेसमध्ये आता एकच नेता आहे दिल्लीत. आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. काय नाव त्याचं? राहुल. त्याचं भाषण तुमच्या माई शपथ कुणाला कळते हातवर करा. अरे ह्याला ज्या माणसाला 4 धड शब्द नीट बोलता येत नाही त्याच्या पक्षातून अपेक्षा करताय का? आणि राहुलला काय कळतं सांगू? हे माय तुले हसलेली म्हणून तुला सांगतो, ऐक. हे कोण आहे? कोण आहे माय? हे राहुलला काय कळतं माहिती का? तुमच्या गावात तर काही कळतच नाही. बाबा मला एक जण सांगितलं, एका गावात नेली म्हणून राहुल गांधीला गाव दाखवलं. गावात त्याने गेलं आणि पाटलाचा वाडा बघितला. आणि पाटलाच्या वाड्याच्या पाठभीतीला बायावनी गौऱ्या लावल्या. त्यानं तर ते गौऱ्या बघितलं आणि अर्धा घंटा हलच ना मग माने साहेब. गौऱ्या भीत, गौऱ्या भीत, गौऱ्या भीत. कोणतं जाऊन विचारलं काय बघला लाव? तर त्यानं म्हटलं, म्हण म्हैस भीतीवर 2 हाती कसं हे बघायला लाव. काय अपेक्षा करणार नाही काय करणार सांगा? मग इकडचं